तर संजय राऊत यांचं मात्र एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सकारात्मक वक्तव्य बघायला मिळत आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती व्हावी हेच आमच्या मनात असल्याचं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर 2014 आणि 2017ला आमच्यासोबत धोका झाला, आता ताकही आम्ही फुंकून पिणार असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी युतींच्या चर्चांवर वक्तव्य केलंय। दरम्यान आता मागची उणीधुणी काढण्यात काही अर्थ नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही असं संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यावर उत्तर दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ही युती आम्हाला मान्य असल्याचं त्यांच्याकडून म्हणण्यात येत आहे। मात्र संदीप देशपांडे यांनी जो 2014 आणि 2017ला आमच्यासोबत धोका झाला असं म्हटलेलं आहे, तर मागची उणीधुणी काढून काही उपयोग नाही, आता त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे। तर दोनही पक्षांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळत आहेत। दोनही पक्षांचे कार्यकर्ते हे सकारात्मक असल्याचं युतीबाबत बघायला मिळत आहे। त्यातच संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांचीही वक्तव्य आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, जे जनतेच्या मनात आहे, मराठी जनतेच्या मनात आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले। आपण पाहिलं असेल तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली। मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षाने आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। मला असं वाटतं आपण थोडा इतिहास तपासायला लागेल याच्यामध्ये, कारण 2014लाही महाराष्ट्राच्या मनात काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे। 2017च्या निवडणुकालाही महाराष्ट्राच्या मनात काय होतं हेही सगळ्यांना माहिती आहे। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्राच्या मनात काय होतं, म्हणून तर महाराष्ट्राने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला विजयी केलं। पण इतिहास असा आहे की 14 असो, 17 असो किंवा 19 असो, महाराष्ट्राच्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे इम्पॉर्टंट आहे। कारण महाराष्ट्राच्या मनात वेगळं असतं आणि उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळं असतं। महाराष्ट्राच्या मनात असतं ते उद्धव ठाकरे करत नाहीत। आता 19ला महाराष्ट्राच्या मनात होतं की शिवसेना भाजपने सत्ता स्थापन करावी, त्यांनी केली नाही। 14ला महाराष्ट्राच्या मनात होतं की दोन भावांनी एकत्र यावं, ते आले नाहीत। 2017ला महाराष्ट्राच्या मनात होतं दोन भावांनी एकत्र यावं, ते आले नाहीत। त्यामुळे आतापर्यंतचा इतिहास असा आहे की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते उद्धव ठाकरे करत नाहीत, ते त्यांच्या मनात काय आहे तेच करतात। पण तरी आज ते म्हणाले आम्ही थेट बातमी देऊ, तर त्या बातमीची वाट बघा। आमचं 2 वेळेला तोंड पोळल्या गेलेलं आहे आणि चांगलंच पोळल्या गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पिणार आहोत। जोपर्यंत एखादा ठोस प्रस्ताव सन्माननीय राजसाहेबांकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय त्यांना घेता येणार नाही। ज्या वेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य असेल तो निर्णय राजसाहेब घेतील। शेवट कसं आहे, तुम्ही मी काही चर्चा केली, आता परवा संजय राऊत पण आमच्या पुस्तक प्रदर्शनाला आलेला, आम्ही मी एकमेकांना मिठ्या मारल्या म्हणून लगेच युती झाली नाही ना। खाली कोण काय करतं याला महत्व नाही, शेवट 2 भाऊ जे ठरवतील तेच होणार आहे आणि ते जे ठरवतील तेच आपल्याला करावं लागणार आहे। त्यामुळे जेव्हा ते 2 भावांना वाटेल ते ठरवतील, त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले तसं ते बातमी देतील, त्या बातमीची वाट पाहूया। कोण काय म्हणताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात मला इंटरेस्ट नाही। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंतसिंह गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत। दरम्यान मनसे शिवसेनेच्या युतीवर नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याही बघूयात। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे।
माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभा आहे. राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे? आणि मला वाटतं आम्हालाही औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे.